BA प्रथम वर्षासाठी सेमिस्टर 2मध्ये आपण प्रकरण दुसरं सुरू केलेलं असून नेमकं सामाजिक समूहाची संकल्पना कोणत्या प्रकारची असते, याच्यामध्ये कोणते निकष आहेत याचा आढावा घेतो आपण. सामाजिक समुच्चय वेगळे आहेत, सामाजिक प्रवर्ग वेगळे आहेत, त्याचबरोबर सामाजिक जमाव वेगळा आहे आणि सामाजिक समूह वेगळा आहे. केवळ लोकांचा घोळका असेल, केवळ लोकांचा एक पद्धतीचा मोठा गट असेल तर तो गट सामाजिक समूहाच्या संकल्पनेमध्ये येत नाही. केवळ लोकांची गर्दी म्हणजे सामाजिक समूह नाही, तर त्या समूहामध्ये स्थिर स्वरूपाचे सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संस्था पोषित करण्याच्या उद्देशानं प्रेरित झालेले असले पाहिजेत. अशा सामाजिक समूहाच्या स्थायी समूहास आपण सामाजिक समूह असं म्हणण्याचा प्रयत्न करतो. हे आपण पाहिल्यानंतर सामाजिक समूहाचे वर्गीकरण, सामाजिक समूहाचे निकष कोणते आहेत, त्याचे प्रकार पाडण्यासाठी आपण वर्गीकरण कशा पद्धतीने करतो याचा आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. आता सामाजिक समूहाचा प्रकार म्हणजे कोणता प्रकार आहे किंवा सामाजिक समूहाचे प्रकार कसे पाडले जातात, आपण पूर्वी पाहिलेलंच आहे की कोणतीही सामाजिक व्यवस्था लहान आणि मोठ्या सामाजिक समूहापासून निर्माण झालेली असते. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये लहान आणि मोठे घटक एकमेकाशी इतके निगडीत परस्पर संबंधित असतात आणि अशा लहान मोठ्या समूहापासून ही सामाजिक संबंधाची आंतरव्यवस्था निर्माण झालेली असते आणि या सामाजिक संबंधाच्या आंतरव्यवस्थेला आपण समाज ही संकल्पना देतो. आणि मग अशा लहानात लहान समाजाचं जे प्रतिबिंब आहे, अशा लहानात लहान प्रतिबिंब असणाऱ्या सामाजिक समूहाचं वर्गीकरण कसं केलं जातं, समाजामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे सामाजिक समूह आहेत, त्याचे प्रकार कोणते आहेत, याचा आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत. साधारणपणे बघा, आता पहिला प्रकार जो आपण पाहिलेला आहे, आकारावरून वर्गीकरण किंवा आकारावरून गट, हा पहिला प्रकार आहे. याच्यामध्ये लहान गट आणि मोठा गट असे दोन प्रकार याचे उपप्रकार पडत असतात. म्हणजे आकारावरून सामाजिक समूहाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे लहान समूह आणि दुसरा प्रकार म्हणजे मोठा समूह. आता लहान समूह म्हणजे साहजिकच ज्या समूहामध्ये लोकसंख्या कमी आहे, सदस्य संख्या कमी आहे, ज्यांचे संबंध समोरासमोरचे आहेत, अशांना आपण लहान समूह म्हणण्याचा प्रयत्न करतो. आणि मोठा गट म्हणजे ज्यांच्यामध्ये लोकसंख्या अधिक आहे, सदस्य संख्या अधिक आहे, अशांना आपण मोठा गट म्हणण्याचा प्रयत्न करतो. लहान गटाचं जर उदाहरण पाहायचं गेलं आपण तर कुटुंबे हे सर्वात लहान गट आहे, खेडेगाव हे सर्वात लहान गट आहे. मोठ्या गटाचं जर उदाहरण पाहायचं गेलं आपण तर शहर हे मोठं गट आहे, राष्ट्र, सैन्य दल हे मोठे गट आहेत, कारण की यांची सदस्य संख्या मोठी असते. आता दुसरा प्रकार जो आहे सामाजिक समूहाचा, तो म्हणजे व्यक्तिगत इच्छेवरून सामाजिक समूहाचे दोन प्रकार पडतात. मग व्यक्तिगत इच्छेवरून दोन प्रकार कोणते आहेत, तर एक म्हणजे ऐच्छिक समूह आहे, दुसरा म्हणजे बंधनकारक समूह आहे, ज्याला आपण अनिर्वाय समूह असंही म्हणतो. मग ऐच्छिक समूह म्हणजे कोणते, जर ज्यामध्ये व्यक्तीला ऑप्शनल पद्धतीनं त्याचं सदस्यत्व घेतलं जातं. म्हणजे एखाद्या गटामध्ये सामावून घेण्यासाठी त्या व्यक्तीची व्यक्तिगत इच्छा विचारली जाते की तुम्ही या गटामध्ये समाविष्ट होणार आहात का. उदाहरणार्थ एखादी कामगार संघटना असेल, शिक्षक संघटना असेल किंवा एखादी सामाजिक संघटना असेल, राजकीय पक्ष असतील, एखादी मोर्चा असेल, आंदोलन असेल, संप असेल, अशामध्ये व्यक्तींना विचारलं जातं की तुम्ही याचे सदस्य होणार आहात का. जर व्यक्तीची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये ती सदस्य होऊ शकते. आता दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अनिर्वाय गट किंवा ज्याला आपण बंधनकारक समूह असं म्हणतो. बंधनकारक समूहामध्ये व्यक्तीला काहीही विचारलं जात नाही. ज्या अर्थाने तो सामाजिक जीवन जगतो त्या अर्थानेच तो काही गटाचा आपोआप सदस्य होत असतो. जसं की आता जात, जेव्हा तुमचा समाज व्यवस्थेमध्ये जन्म झाल्यानंतर मातेची किंवा पित्याची तुम्हाला ती जात लाभणारच आहे. वंश माता पित्याचा तुम्हाला मिळणारच आहे. वंशी गट, जातीय गट, धार्मिक गट, हे गट तुम्हाला जन्माने आपोआप मिळणार आहेत. यासाठी काही विचारलं जात नाहीत, कारण की हे गट समाजाचे बंधनकारक गट म्हणून आहेत आणि हे जन्माच्या आधारावर मिळणारे गट आहेत. जात, वंश, धर्म, लिंग
आता एखादी महिला मंडळ, पुरुष मंडळ हे आपण जे म्हणतो हे लिंगानुसार बंधनकारक गट आहे ते आपल्याला मिळतातच, म्हणून याला आपण बंधनकारक गट म्हणतो. तिसरा प्रकार जो आहे सामाजिक समूहाचा, तो म्हणजे हितसंबंधावरून सामाजिक समूहाचे दोन प्रकार पडतात. मानवाचा हितसंबंध आपल्या सामाजिक समूहाबद्दल कशा पद्धतीचा आहे याच्यावरून दोन प्रकार पडतात. एक म्हणजे विशिष्ट हितसंबंधी समूह आणि दुसरा म्हणजे सर्वसमावेशक हितसंबंधी समूह. आता पहिला प्रकार जो आहे याच्यामध्ये विशिष्ट हितसंबंधी समूहामध्ये व्यक्तीच्या फक्त एकाच कलागुणांचा विकास साधला जातो, एकाच त्याच्या गुणांचा इथं विचार केला जातो. उदाहरणार्थ आता एखादी म्हटलं सांस्कृतिक मंडळ म्हटलं तर त्याच्या सांस्कृतिक गुणांचाच तिथं विकास केला जातो. किंवा एखादी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे तिथं फक्त त्याच्या जनरल नॉलेज वाढवण्याचाच विचार केला जातो. किंवा एखादी भजनी मंडळ आहे तर तिथं भजन या गुणांचाच विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे तेवढ्यापुरतेच एखादी पेन्शनरांचा गट आहे किंवा एखादी नाट्य मंडळ आहे किंवा एखादी कोणतं तरी सामाजिक गणेश मंडळ आहे, अशामध्ये तेवढाच गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. तेवढेच हितसंबंधी समूह त्यांचे मर्यादित असतात. दुसरा जो आहे तो म्हणजे सर्वसमावेशक हितसंबंधी समूह. याच्यामध्ये आपण पाहतो की हा गट जो आहे याच्यामध्ये व्यक्तीचा दृष्टिकोन सर्वसमावेशक हितसंबंधी असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की व्यक्ती केवळ एकाच हेतूला, केवळ एकाच गुणांचा विकास घेऊन या ठिकाणी थांबत नाही, तर व्यक्तिमत्वाचा विचार या ठिकाणी केला जातो. सर्वसमावेशक त्याचं व्यक्तिमत्व साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. म्हणून याला आपण सर्वसमावेशक हितसंबंधी समूह असं म्हटलेलं आहे. काही गट असे आहेत जसे की आता आपण कालमर्यादेवरून काही गट सामाजिक समूहाचे पडतात की प्रत्येक समूहाला काही ना काही कालमर्यादा असतात. त्याच्यामध्ये काही समूह स्थायी असतात तर काही समूह अस्थायी असतात. तर आपण टेम्पररी आणि नॉन टेम्पररी असं म्हणू किंवा परमनंटरी असंही म्हणू त्याला आपण. मग कालमर्यादेवरून जे काही पडणारे गट, अस्थायी समूह कोणता असेल सामाजिक व्यवस्थेचा, तर एखादी आंदोलन असेल, संप असेल, मोर्चा असेल, सत्याग्रह असेल, हे काही जास्त काळापुरते चालणारे सामाजिक समूह नाही आहेत, परंतु त्या त्या काळापुरते त्या लोकांचं मात्र संघटन झालेलं असतं. एखादी आता आपण म्हटलं एखादी सत्याग्रह असेल तर त्या सत्याग्रहासाठी लोकांचा 1-2 महिन्यासाठी किंवा ती मागणी मान्य होईपर्यंतही त्यांचा समूह निर्माण झालेला असतो. एखादी आंदोलन असेल, आता उदाहरणार्थ शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, सर्व देशातील शेतकरी एकवटले जातात आणि आपल्या मागणीसाठी एकत्रित मागणी पूर्ण होण्यासाठी आपली मागणी पुढं करतात. तोपर्यंत त्यांचा सामाजिक समूह झालेला असतो. पण हा अस्थायी समूह आहे. जेव्हा त्यांची मागणी पूर्ण होईल तेव्हा हे एकमेकापासून विखुरले जातील, म्हणून यांना आपण अस्थायी समूह म्हणतो. मग असे अनेक गट असतात समाजामध्ये, जसं की आंदोलनाचा गट असेल, एखादी राजकीय पक्षाचा गटसुद्धा याच्यामध्ये येऊ शकतो. त्यांचे जर राजकीय उद्दिष्ट पूर्ण होत नसतील तर ते राजकीय लोक एकमेकापासून विभक्तसुद्धा होतात. असे अस्थायी समूह समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. एखादी मित्रमंडळ असेल किंवा पेन्शनरचा गट असेल, असे अनेक गट आहेत समाज व्यवस्थेमध्ये. आता दुसरा जो समूह आहे तो म्हणजे स्थायी समूह, ज्याच्यामध्ये आपणाला असं दिसून येतं की हे गट समाज व्यवस्थेतून कधीच बरखास्त होत नाहीत. हे समूह समाज व्यवस्थेला अतिशय महत्त्वाचे असतात. जसे की आपण पाहतो एखादी प्रशासन व्यवस्था असेल किंवा एखादी राजकीय व्यवस्था असेल किंवा त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर एखादी समुदाय असेल, कुटुंब असेल, कामगार संघटना असतील, या संघटना किंवा शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे हे एक पद्धतीच्या सामाजिक समूहाची उदाहरणच आहेत आणि हे दीर्घ काळापर्यंत टिकणारे सामाजिक समूह आहेत. एखादी समुदाय, आदिवासी समुदाय जर आपण लक्षात घेतला तर आदिवासी समुदायाचं काय लगेच विखुरलीकरण होणार आहे का किंवा लगेच ते बरखास्त होणारे आहेत का समूह आदिवासींचे? किंवा एखादी आपण खेडेगाव बघितलं तर ते खेडेगाव लगेच बरखास्त होणार आहे का? हे काळ टिकणारे आहेत दीर्घ काळापर्यंत. जोपर्यंत ही सामाजिक संबंधाची आंतरव्यवस्था या पृथ्वी तलावर टिकणार आहे तोपर्यंत हे खेडेगाव, हे शहर, ही कुटुंब व्यवस्था, ही धर्म व्यवस्था, ही जात व्यवस्था,
हे समुदाय सर्वच दीर्घकाळापर्यंत टिकणार आहेत, म्हणून याला आपण स्थायी समूह असं म्हणण्याचा प्रयत्न करतो. आता जो काही 5वा प्रकार आहे सामाजिक समूहाच्या वर्गीकरणाचा, तो म्हणजे संघटनाचं प्रमाण कशा पद्धतीचं आहे याच्यावरून आपल्याला काही प्रकार आपल्याला पाडता येतात. एखाद्या संघटनेमध्ये किंवा एखाद्या समूहामध्ये व्यक्तींचे सामाजिक संबंध आणि त्यांचं संघटन कशा पद्धतीचं आहे यावरून हे संघटनाचं